वाव शनाया, यू लुकिंग सो क्यूट. मला वाटलं होतं मला परत कधीच नाही मिळणार यार. असं कसं होईल बच्चा? मी असताना असं होणं शक्य आहे का? गॅरी, यू आर सो स्वीट. बरं गॅरी, मला सांग तू हे कानातले परत कसे आणलेस? आय मीन काय सांगून आणलेस? अँड डोंट टेल मी तुझ्या बायकोला ते दिसलेच नाहीत. दिसले नाहीत? अगं तिला दिसले आणि तिला वाटलं मी तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय म्हणून तिने घालू नाही पाहिजे. व्हॉट यू यार, त्या गुड फॉर नथिंगनी माझे कानातले घातले होते. हो ना, अगं मला कळेच ना की तिच्याकडून परत घ्यायचे तरी कसे. मी जरा घाबरलो पण होतो ऍक्च्युली. शी, तिला काय घाबरायचं? आणि तसंही ती काय वाईट करणार आहे आपलं? हा ते झालंच, पण बरं ती सोड, मला एक सांग, तिने जेव्हा माझे कानातले घातले होते तेव्हा एकदम जोकर दिसत असेल ना? ध्यान दिसत होतं, ध्यान. हो, साडीवर असले कानातले म्हणजे कसं दिसत असेल, जस्ट इमॅजिन. पण तुला खरं सांगू का बच्चा, हे कानातले ना फक्त आणि फक्त तुझ्यावर सूट करतात. दीज आर मेंट ओनली फॉर यू. बघ, यू लुकिंग सो ब्युटिफुल. टेल मी समथिंग आय डोंट नो. पण मला सांग, तिने तुला परत कसे दिले कानातले? ते माझं छोटंसं सिक्रेट आहे. गॅरी, मला नाही सांगणार का? नाही सांगणार. सोना, मी रागवे ना? अरे बापरे, नाही नाही नाही, मग तो सांगावंच लागेल. मी आनंदचा वापर केला. आनंदचा? तिला सांगताना सांगितलं की त्या आनंदची एक गर्लफ्रेंड आहे, तिला एक सरप्राईज गिफ्ट द्यायचंय म्हणून मी ते ऑनलाईन मागवले, घरी विसरलो आणि आता परत करायचंय. व्हॉट? आणि तिला हे सगळं पटलं? त्याचं पण एक कारण. देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा ती रांगेत सगळ्यात शेवटी उभी होती. You are so funny. खरंच पण तुझी बायको ना सॉलिड स्टुपिड आहे हा. तुला ना अजिबात सूट नाही करत ती. गॅरी, तुझ्या लाईफ मध्ये मी आहे ना म्हणून बरं चाललंय माहितीये तुझं. अँड सॉरी टू से, पण तिच्यासाठी तू म्हणजे ना लंगूर के हात में अंगूर आहे. पाचावर किती शून्य असतात हे तरी कळतं का? तुला एकदाही डोक्यामध्ये विचार नाही आला की इतके महागाचे कानातले तुझ्यासाठी कशाला मागवले असतील मी? लायकी आहे का तुझी एवढे महागाचे कानातले घालायचे? हा? अथर्व, अथर्व, काय रे बाबा, झोप नाही येऊन राहिली का? काऊन रे? आई, बाबा उद्या मला कुठला खेळ पाळून दिला ना? अरे ते आत्ताच कसं सांगायचं? मग ते सरप्राईज कसं राहणार नाही का? आपण उद्या कोणाला बोलवलं नाही? सगळेच येऊन राहिले ना, तुझे कॉलनीतले मित्र मैत्रिणी, नाना नानी, सगळेच. मग आणखी कोणाला बोलवायचं? आधी कूल जिटर, पट्टी जिटर, ती खूप चांगली आहे. हो, उद्या सकाळीच फोन करून टाकते. आणि बाबा मला खूप मोठा केक आणला ना? हो, आंटीला. तू झोप बरं आता, झोप बाळा. झोप.
आओ जेवायला वाढू का? नको. वहिनींचं गिफ्ट दिलं का? काय? वहिनी? कोण वहिनी? आओ त्या कानातलं वाल्या आनंद भाऊजींच्या होणाऱ्या मिसेस. दिलं. पायचेप जरा. वहिनींना खूपच आनंद झाला असेल ना, वाढदिवसाच्या दिवशीच एवढं सरप्राईज गिफ्ट मिळालं. खूपच खुश होऊन गेले असतील वहिनी, नाही? हे ते वहिनी म्हणणं बंद कर का आधी. तू पाहिलंस तरी का तिला? नाती जोडायला जातेस डायरेक्ट. एक लक्षात ठेव, ती तुझ्यापेक्षा हुशार आहे, टॅलेंटेड आहे आणि मुख्य म्हणजे यंग आहे. वहिनी म्हणे वहिनी. पायचेप. नीट चेप. बरं बा, आनंद भाऊजींची मैत्रीण असं म्हटलं तर चालेल का? तुम्हीच सांगा बा. ठीक आहे. त्यांना एवढं वाढदिवसाच्याच दिवशी सरप्राईज गिफ्ट मिळालं, खुश होऊन गेले असतील. कळलं ना, पुढे बोलशील का? परत परत काय तेच? नाही, मग तुम्ही पण अथर्वला उद्याच देऊन टाका ना गिफ्ट. नाही म्हणजे तो पण खुश होऊन जाईल ना. दे मग. अहो पण तुम्हीच आणणार होतात ना. तूच आण, मला वेळ नाही. मी कसं? बडबड बंद कर ग. झोप आली मला. पाहिजे. बर. उद्या लवकर याल ना घरी? बघतो. अरे हो हो, हळू हळू. ये. मोठा हो बाबांसारखा. येस. आओ. शनायाचा काही पत्ता नाही रे. पत्ता नाहीये म्हणजे? ती अचानक गायब झाली. या 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 या, आता खूपच खुश होऊन जाईल तू. मी कशी नाही येणार? अथर्व माझ्या क्लासचा सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे आणि माझा लाडका सुद्धा. हॅपी बर्थडे. शनाया कुठे गेली असेल? आई पापा कधी आला?